नमस्कार. थोड्याशा विश्रांतीनंतर आपण परत भगवान नरसिंहांचा अवतारातला पुढचा भाग आपण सुरू करत आहोत. हा भगवान नरसिंह हा दशावतारामधला भगवंतांच्या दशावतारातला चौथा अवतार आहे. त्यातला राहिलेला भाग आता आपण बघणार आहोत. मगाशी आपण बघितले, जिथे आपण भाग थांबवलेला होता तिथे आपण बघितले की भगवान नरसिंहानी प्रल्हादाच्या निस्वार्थ भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला वरदान मागायला सांगितले होते. पण त्याला प्रल्हादाने अत्यंत सुंदर उत्तर दिले. ते उत्तर आपण बघितलेले आहे. आता त्या पुढचा भाग आपण आता बघणार आहोत. यानंतर भगवंतानी प्रल्हादाला राज्याभिषेक करण्याची आज्ञा दिली. सगळ्या लोकांना सांगितले की आता यापुढे प्रल्हाद हा या राज्याचा उत्तराधिकारी असेल, म्हणून त्याला राज्याभिषेक केला जाईल. दैत्य साम्राज्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्या हातामध्ये सोपवण्यात आली. हा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे, कारण भगवंतानी जगाला दाखवून दिले की मनुष्याचे मूल्य त्याच्या जन्मावर किंवा कुळावर ठरत नसते, तर त्याच्या गुणावर आणि संस्कारावर ठरते. हिरण्यकश्यपू सारख्या दुष्ट दैत्याचा पुत्र असूनही प्रल्हाद महान भक्त ठरला. राज्याभिषेकानंतर त्याने सुडाचा मार्ग स्वीकारला नाही वडिलांसारखा. त्याने पित्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर प्रेम केले, ऋषी मुनींना पुन्हा सन्मान दिला, यज्ञ याग सुरू केले, धर्माची प्रतिष्ठा पुन्हा त्याने प्रस्थापित केली, संपूर्ण प्रजा सुखी आणि समाधानी झाली. म्हणून प्रल्हादाला केवळ महाभागवत नव्हे तर आदर्श राजा म्हणून देखील ओळखले जाते. प्रल्हादाच्या पुढील वंशाची कथा देखील आपल्याला थोडीशी सांगणे गरजेचे आहे, कारण ती अत्यंत महत्वाची आहे. पुढच्या दशावतारासाठी ती खूप महत्वाची आहे. प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाचा पुत्र महादानी बळीराजा. हाच तो बळी महाराज किंवा बळीराजा ज्याच्यासाठी पुढे भगवंतानी वामन अवतार धारण केला. अशा प्रकारे नरसिंह अवतार आणि वामन अवतार या दोन कथा एकमेकाशी अत्यंत सुंदररित्या जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून मी या अनुषंगाने आपल्याला सांगितले की प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाचा पुत्र महाबली राजा. ज्या घराण्यातील प्रल्हादासाठी भगवंत खांबातून प्रगट झाले त्याच घराण्यातील बळी महाराजाची परीक्षा घेण्यासाठी भगवान पुढे वामन रूपाने आले. यामध्ये भगवंतांची अद्भुत लीला आणि भक्तावरची कृपा दडलेली आहे. आता आपण या भगवान नरसिंहांच्या अवतारामागचे गूढ रहस्य समजून घेऊयात. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू सामान्य दैत्य नव्हते हे आपल्याला माहिती आहे. ते वैकुंठातले विष्णूंचे द्वारपाल होते, जय आणि विजय. सनकादी ऋषींच्या शापामुळे त्यांना मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागला. पहिला जन्म त्यांचा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाला आणि त्यातून भगवंतानी वराह रूपाने आणि भगवान नरसिंह रूपाने त्या दोघांना मोक्ष प्राप्त करून दिला. म्हणजे भगवंतांची ही जी लीला होती, ही लीला त्या फक्त दैत्यांचा वध करण्यासाठी म्हणून केलेली नव्हती, तर आपल्या पार्षदांना मोक्ष देऊन त्यांना शापातून मुक्तता करून परत आपल्या धामामध्ये परत नेण्याची ही दैवी लीला होती. या दृष्टीने जर आपण या अवताराकडे बघितले, वराह अवतार आणि नरसिंह अवताराकडे जर बघितले, तर आपल्याला लक्षात येते की हा अवतार फक्त संहारासाठी नाही तर मुक्तीसाठी म्हणून घेतलेला आहे, आपल्या पार्षदांच्या मुक्तीसाठी म्हणून घेतलेला आहे. हिरण्यकश्यपूच्या कथेतून आपल्याला एक छान महान संदेश मिळतो. हिरण्यकश्यपूला वाटत होते की ब्रह्मदेवाकडून त्याने असे वरदान मिळवलेले आहे की ज्यामुळे मृत्यू पण त्याच्या जवळ येऊ शकणार नाही. पण भगवंतानी त्याला असे दाखवून दिले की परमेश्वराला शब्दामध्ये, अटीमध्ये आणि तर्कामध्ये अडकवता नाही येत. नरसिंह हे ना मनुष्य होते ना पशु. त्याला मरण येताना ना
संधी प्रकाश होता, दिवस नव्हता ना रात्र होती, उंबरठा होता ना घरात ना बाहेर. मांडीवर होता तो, पृथ्वी नव्हती आणि आकाश नव्हते. नखे होती, नखानी त्याचं उदर फाडले. त्यावेळेला अस्त्र वापरले नाही, शस्त्र वापरले नाही. या सगळ्या घटनातून एक गोष्ट लक्षात आपल्या आली पाहिजे, की मनुष्य बुद्धी कितीही चतुर असू दे, तरी दैवी न्याय आणि दैवी बुद्धी त्यापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असते. बऱ्याच वेळेला मानवाला याच गोष्टीचा अहंकार येतो, की मी खूप चतुर आहे, मी खूप बुद्धिमान आहे. पण प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्यापेक्षा अनंत पटीने बुद्धिमान असतात. परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. परमेश्वर अनंत पटीने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जेव्हा अहंकार स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागतो, त्यावेळेला त्याचा विनाश जवळ आलेला आहे हे निश्चित असते. नरसिंह अवतार हा भगवान विष्णूंचा दशावतारामधला एकमेव असा अवतार आहे, की जो प्रामुख्याने भक्ताच्या रक्षणासाठी प्रगट झाला. भक्ताच्या श्रद्धेसाठी भक्ताने ज्या वेळेला सांगितले, की या खांबामध्ये देखील माझे भगवंत आहेत, भगवान विष्णू आहेत, ही भक्ताची श्रद्धा ढळू न देण्यासाठी किंवा ती खोटी न पाडण्यासाठी म्हणून भगवंतानी घेतलेला हा अवतार आहे. मत्स्य अवतारामध्ये वेदांचे रक्षण केले, कूर्म अवतारामध्ये समुद्र मंथन केले, वराह अवताराने पृथ्वीचा उद्धार केला, पण नरसिंह अवताराने एका भक्ताच्या अढळ श्रद्धेची लाज राखलेली होती. म्हणून वैष्णव परंपरेमध्ये नरसिंह भगवंतांना भक्तवत्सल म्हणून ओळखले जाते. प्रल्हादाने जेव्हा सांगितले, हिरण्यकश्यपूला जेव्हा सांगितले की भगवंत सर्वत्र आहेत, तेव्हा त्या वचनाची सिद्धता राखण्यासाठी, ती सत्यता सिद्ध करण्यासाठी म्हणून भगवंत प्रत्यक्ष खांबातून प्रगट झाले. म्हणून हा अवतार आपल्याला हे शिकवतो की भगवंतांना हाक पोचण्यासाठी अंतर, वेळ आणि परिस्थिती याची आवश्यकता नसते. भक्ती जर तुमची खरी असेल तर परमेश्वर कुठल्याही रूपामध्ये, कोणत्याही मार्गाने, कोणत्याही क्षणी प्रगट होतात. नरसिंह अवताराची कथा इथेच संपत नाही. भगवान नरसिंहांचे स्वरूप जितके अद्भुत आहे, तितकीच त्यांची उपासना आणि परंपरा देखील समृद्ध आहे. सामान्यतः लोकांना हिरण्यकश्यपूचा वध करणारे उग्र नरसिंह माहित आहेत. मला देखील एवढंच माहिती होतं. जोपर्यंत या अवताराची मी पूर्णपणे माहिती घेतली नाही, तोपर्यंत मला देखील फक्त उग्र नरसिंह एवढंच माहित होतं. परंतु आगमशास्त्र म्हणून मी हा थोडासा भाग मोठा बनवलेला आहे, की जर कोणाला माहित नसेल, वैष्णव परंपरा मधले जे लोक आहेत त्यांना हे बहुतांशी माहिती असतं, पण बाकीच्या लोकांना माहिती नसेल असं समजून मी हा थोडासा भाग वाढवलेला आहे. परंतु आगमशास्त्र आणि वैष्णव परंपरेमध्ये नरसिंह भगवंतांची अनेक रूपे सांगितलेली आहेत. काही परंपरामध्ये भगवान नरसिंहांची 64, तर काही ठिकाणी भगवान नरसिंहांची 74 किंवा काही ग्रंथामध्ये तर त्याहूनही अधिक स्वरूपांचा उल्लेख आढळतो. त्यापैकी मात्र एवढी मी आपल्याला सांगत नाही, त्यापैकी नवनरसिंह विशेष प्रसिद्ध आहे. मला देखील तोपर्यंत नवनरसिंह माहित नव्हते. नवनरसिंह कोणते ते मी आपल्याला आता सांगते. ज्वाला नरसिंह, अहोबील नरसिंह, मालोला नरसिंह, क्रोड नरसिंह, करंज नरसिंह, भार्गव नरसिंह, योगानंद नरसिंह, छत्रवट नरसिंह आणि पावन नरसिंह ही 9 नरसिंहे दक्षिण भारतातील वैष्णव परंपरेमध्ये अत्यंत पूजनीय आहेत. ज्वाला नरसिंह हे हिरण्यकश्यपूचा वध करणारे उग्र स्वरूप मानले जाते. योगानंद नरसिंह हे शांत, ध्यानस्थ आणि ज्ञान देणारे स्वरूप आहे. मालोला किंवा लक्ष्मी नरसिंह हे माता लक्ष्मीचं
विराजमान असलेले करुणामय स्वरूप आहे. या सगळ्या स्वरूपातून एक गोष्ट स्पष्ट होते की भगवान नरसिंह हे केवळ क्रोधाचे प्रतीक नाहीये, तर ते प्रेम, संरक्षण, ज्ञान, करुणा आणि भक्त वत्सलतेचे मूर्त स्वरूप आहे. आंध्र प्रदेशातील अहोबिलम हे नवनरसिंहाचे सर्वात पवित्र क्षेत्र मानले जाते. अनेक वैष्णव आचार्यांनी या क्षेत्राला पृथ्वीवरचे वैकुंठ म्हणून संबोधलेले आहे. स्थानिक परंपरेनुसार ज्या परिसरामध्ये, ज्या भागामध्ये भगवान नरसिंह प्रगट झाले, त्याच परिसरात त्यांच्या विविध स्वरूपांचे दर्शन घडते. आजही हजारो भाविक डोंगर दऱ्या ओलांडत नवनरसिंहांचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. श्री वैष्णव परंपरेमध्ये असे मानले जाते की कलियुगात नरसिंह भगवान अत्यंत लवकर प्रसन्न होणारे भगवान म्हणून ओळखले जातात आणि ते लगेच प्रसन्न होतात. जेवढे ते रागीट आहेत, उग्र आहेत, तेवढेच ते लवकर प्रसन्न होतात असे वैष्णव परंपरेमध्ये मानले गेले आहे. म्हणून कलियुगामध्ये भगवान नरसिंहांची आराधना जास्त केली जाते. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात, म्हणून संकटाच्या काळामध्ये अनेक भक्त श्रद्धेने हा एक खाली मी जे मंत्र सांगतेय तो मंत्र जप करतात. उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वोतमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्यू मृत्यू नमाम्यहम. अतिशय सुंदर हा मंत्र आहे. आणि ज्या वेळेला तुमच्यावर कुठलीही संकट येतात, आर्थिक, शारीरिक, मानसिक, त्यावेळेला या मंत्राचा जप करावा असे वैष्णव परंपरेमध्ये सांगितले गेले आहे. हा मंत्र केवळ भय दूर करण्यासाठी नाही, हा कशासाठी आहे हा मंत्र मी आपल्याला आवर्जून सांगत आहे. तर हा मनातली अस्थिरता, नकारात्मकता आणि असुरक्षितता, आपल्याला कुठल्याही रूपाने असुरक्षितता वाटायला लागते. कधी आर्थिक असते, कधी शारीरिक असते, कधी मानसिक असते. कुठलंही भय दाटून येतं आपल्या मनामध्ये, किंवा एखादी घटना घडेल की काय, भविष्यामध्ये घडेल की काय, उद्या घडेल की काय, म्हणून भीती वाटायला लागते. ती असुरक्षितता या मंत्राने दूर होते. अस्थिरता असते, नकारात्मकता असते मनामध्ये. याची बरीच रूपे आहेत, पण या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी हा मंत्र वैष्णव परंपरेमध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. भारतामध्ये नरसिंह भगवानांची अनेक अद्भुत रहस्यमय मंदिरे आहेत. मी मुद्दाम भाग आपल्याला मागच्या भागात पण सांगितले होते. मला जेवढे शक्य आहे तिथली मंदिरे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्या अनुषंगाने आपल्याला भगवंतांच्या दशावतारातल्या मंदिरामध्ये जाता येईल. आता काही मंदिरामध्ये मी पण जाऊन आलेली आहे, त्यामुळे तिथलं महत्व किंवा तिथली जे काही गोष्ट आहे ती दंतकथा नाही, हे मी निश्चित सांगू शकते. त्यातलं पहिलं आहे कर्नाटक मधील बिदर येथे असलेले झरणी नरसिंह. माझ्या आजी म्हणजे वडिलांची आई ही अतिशय भगवान नरसिंहांना मानत असे. त्यामुळे मी अनेक वेळेला माझ्या आजी बरोबर इथे बिदर येथल्या झरणी नरसिंह मध्ये गेलेले आहे. त्यावेळेला लहान असताना, आता हे पुढे मी या मंदिराचे महत्व सांगणार आहे. मला वाटते की बहुतेक लोकांनी बघितलेले असेल हे मंदिर, आणि नसेल तर एकदा अवश्य या मंदिराला भेट देऊन येऊ शकता. अतिशय सुंदर मंदिर आहे हे. झरणी नरसिंह त्यापैकी अत्यंत विलक्षण मंदिर मानले जाते. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेमध्ये आहे आणि हे खरे आहे. मी स्वतः बऱ्याच वेळेला इथे जाऊन आलेले असल्यामुळे ही दंतकथा नाही. भगवानांच्या दर्शनासाठी भाविकांना सुमारे 300 मीटर कमरेपर्यंतच्या पाण्यातून जावे लागते. साधारण आपली 5 फूट उंची असेल तर आपल्या कमरेपर्यंत पाणी असते. आणि लहान मुलं जर खूप असतील तर मोठी माणसं त्यांना खांद्यावर घेतात आणि त्या पाण्यातून जातात. आणि साधारण एक 10-15 वर्षाचं मूल असेल तर त्याच्या गळ्यापर्यंत पाणी येतं. इतकं पाणी तिथे कायम असतं. वर्षभर या गुहेमध्ये पाणी असते. इथले पाणी कधीही हटत नाही. स्थानिक परंपरेनुसार याच्या मागे एक कथा सांगितली जाते
यामध्ये मात्र ही खरी का खोटी ह्याचा मी बराच शोध घ्यायचा प्रयत्न केला. कारण ही कथा मला लहानपणापासून माझी आजी सांगायची, म्हणून ही कथा मला माहीत होती. पण मी या अनुषंगाने बघितली, पण मला याचा कुठे की ही कथा खोटी आहे, ही दंतकथा आहे, स्थानिक परंपरेनुसारच सांगितली जाते, असं मला कुठे आढळलं नाही. म्हणजे खरी कथा काय आहे, ही काही मला कळली नाही. म्हणून मी आपल्याला हेच सांगत आहे, की स्थानिक परंपरेनुसार असे सांगितले जाते, की भगवानांनी जरासूर नावाच्या राक्षसाचा इथे वध केला. म्हणजे भगवान नरसिंहानी इथे त्याचा वध केला. आणि त्याने ज्यावेळेला त्याचा वध झाला, त्यावेळेला त्याने भगवंतांना सांगितले, की मला मोक्ष आपण द्या आणि कायम स्वरूपी आपल्या चरणाची पाण्याच्या रूपामध्ये मला आपली सेवा करायची आहे. म्हणजे सतत आपले चरण मला धूत राहायचे आहेत, म्हणून इथे अखंड पाण्याच्या रूपामध्ये मला राहू द्या, असा त्यांनी मोक्षाचा वर मागितलेला होता त्याचा वध झाल्यानंतर. आणि भगवंतानी त्याला तो वर दिलेला होता, म्हणून तिथे अखंड कधीही न हटणारे पाणी असते. आजही अनेक संशोधकांनी तिथे शोध घ्यायचा प्रयत्न केला, की ह्या पाण्याचा नेमका उगम कुठून आहे. तर तो उगम कुठून आहे हे आजही कळलेले नाही. आजूबाजूच्या सगळ्या दगडांमधून पूर्ण जुने दगडे आहेत, अशी बांधकाम नवीन नाही, गुहाच आहे, मी आपल्याला ते सांगितलं. त्यातून सतत पाणी झिरपत असतं. ते पाणी कधीही उन्हाळ्यामध्ये देखील हटत नाही. त्यामुळे हे स्थान श्रद्धा आणि कुतूहल याचे अद्भुत केंद्र बनलेले आहे. या भागामध्ये अजून एक मी गोष्ट सांगते. आता ही गुहा असल्यामुळे त्याला एक थोडीशी दंतकथा झालेली आहे, की तिथे झरणी नरसिंह आहे, तिथे काही जण त्याला झुरळ्या नरसिंह पण म्हणतात. गुहा असल्यामुळे आणि ओलसरपणा असल्यामुळे तिथे झुरळं मात्र खूप आहे. अगदी मोठी मोठी झुरळं असतात, त्या पाण्याच्या बाजूनी असतात. कधी कधी ती आपल्या पायांवर चढतात, हातांवर चढतात. पण लोक श्रद्धेने त्यांना मारत नाहीत, श्रद्धेने त्यांना सरकवतात. असे म्हणतात की ते भक्त रूपामध्ये जे भगवंतांचे भक्त मोक्ष प्राप्त केलेले आहेत, यांना मोक्ष भगवंतांनी दिलेला आहे, ते झुरळाच्या रूपाने तिथे भगवंतांच्या जवळ कायम स्वरूपी राहतात, अशी स्थानिक लोकांची एक सांगण्याची कथा आहे. पण झुरळे खूप मोठी मोठी झुरळे आहेत. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर याच्याकडे बघायचं म्हटलं, तर दमट ठिकाणी झुरळ असतं. जिथे ओलसरपणा आहे किंवा जिथे असे कडेकपारी आपण म्हणतो, जिथे खाचा आहेत, अशा ठिकाणी झुरळांचं स्थान असतं. हा वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. आणि भक्तीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर स्थानिक लोक जे सांगतात त्याला पण आपण श्रद्धा म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. या दोन्ही गोष्टी तिथे आहेत, या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. दुसरे आहे तेलंगणातील मल्लूर हेमाचल नरसिंह स्वामी मंदिर. हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीबद्दल अशी श्रद्धा आहे, की ती सामान्य दगडासारखी कठीण नाही, तर ती मानवी त्वचेसारखी मऊ लागते. आता आपल्याला भगवंतांना स्पर्श करणे शक्य नाही, पण तिथले पुजारी म्हणतात की ती पूर्णपणे मऊ, म्हणजे जसं आपल्या मानवाचं शरीर आहे तसं ते मऊ त्वचा लागते भगवंतांची. ज्या फार पूर्वी, आता तर भगवंतांना स्पर्श करणे शक्यच नाही, गेले अनेक वर्ष, मला तर वाटतं 25-30 वर्षापासून भगवंतांना स्पर्श हा बंद झालेला आहे. कारण मूर्ती आपल्या स्पर्शामुळे त्या मूर्तीवरचे कवच हळूहळू ठिसूळ होत जात असल्यामुळे बहुतेक मूर्तींना स्पर्श करणे बंद झालेले आहे. फक्त एक आपले भगवंत भगवान विठ्ठल आहेत, की ज्यांचे चरण स्पर्श आजही सगळ्यांना होते. असो, अनेक भक्तांनी मूर्तीला स्पर्श केल्यानंतर, त्यांना आपल्या शरीराला स्पर्श केल्यानंतर जो जिवंतपणा आढळतो, तसाच जिवंतपणा त्या हेमाचल नरसिंह स्वामींच्या मूर्तीला स्पर्श केल्यानंतर अनुभव येतो, असे वर्णन बहुतेक पोथ्यांमध्ये किंवा पुराणांमध्ये आढळते. म्हणूनच मी आपल्याला सांगितलं, की अशा 25-30 वर्षापासून तिथे तुम्हाला कुठेही मूर्तीला स्पर्श करता येत नाही. काही परंपरामध्ये, काही पुराणामध्ये असे पण सांगितलेले आहे, की या मूर्तीच्या अंगावरून घामासारखा द्रव निघतो, असा आपण उल्लेख केलेला आहे. श्रद्धा आणि भक्तिभावामुळे हे मंदिर, हे नरसिंह मंदिर भक्तांसाठी विशेष महत्वाचे मानले आहे. तेलंगणातले मल्लूर हेमाचल नरसिंह स्वामी मंदिर.
तसंच तिसरं मंदिर आहे आंध्र प्रदेशातील मंगलगिरी येथील. हे मंदिर मात्र अत्यंत महत्वाचे आहे. माझे हे दोन्ही झालेले नाही, मी पण हा प्रयत्न करणार आहे की या मंदिराला भेट देण्याचा. तिसरे मंदिर आहे आंध्र प्रदेशामधले मंगलगिरी येथील पानकाला लक्ष्मी नरसिंह मंदिर. हे तर अजून अद्भुत मानले गेलेले आहे. कशासाठी? तर येथे भगवंतांना गुळाचे पाणी करून ते पाणी पानक नैवेद्य म्हणून दिले जाते, भगवंतांना अर्पण केले जाते. पुजारी जेव्हा भगवंतांच्या मुखामध्ये हे पानक अर्पण करतात, त्यावेळेला गटगट असा, आपण गिळताना आपण कधी पाणी प्यायला लागलो तर आपल्याला ऐकायला येतो आवाज, गटगट असा आपल्या घशातून आवाज येतो. तर तो ज्या वेळेला भगवंत हा प्रसाद, अर्पण केलेला प्रसाद स्वीकारतात, त्यावेळेला त्यांच्या गळ्यातून त्यांचा आवाज यायला लागतो, गटगट असा आवाज येतो. आणि भाविकांची अशी श्रद्धा आहे की भगवंतांचं ज्यावेळेला पोट भरते, त्यावेळेला त्याच्यानंतर ते पाणी आतमध्ये जाणे बंद होते आणि बाहेर पडते. जोपर्यंत भगवंतांची इच्छा आहे तोपर्यंत ते पानक, अर्पण केलेले पानक भगवंत गिळतात आणि त्यानंतर मात्र ते भगवंतांच्या तोंडातून बाहेर पडते. पूर्णपणे भगवंत ते स्वीकारत नाहीत पानक, अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. आणि महत्वाचा भाग म्हणजे त्या मंदिरामध्ये फक्त तोच प्रसाद, म्हणजे तोच भगवंतांना अर्पण केला जातो, पानक. म्हणजे गुळाचे पाणी आहे, प्रचंड गोड पाणी असते. एवढे असूनही तुम्हाला त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये, म्हणजे जिथे भगवंतांचं गर्भगृह आहे, तिथे एकही मुंगे दिसत नाही. आपण आपल्या घरी नेहमी बघतो की थोडस जरी कुठे गोड पडलं की थोड्या वेळानंतर तिथे मुंग्या येतात. कुठून येतात, कशा येतात आपल्याला पण कळत नाही, आपण पण नेहमी वैतागून जातो. थोडस काही गोड पडलं की इथे मुंग्या आल्या. पण भगवंतांच्या त्या मंदिरामध्ये प्रत्येक भक्त भगवंतांना पानक अर्पण करत असतो, त्यानंतर देखील इथे तुम्हाला एकही मुंगी दिसत नाही. आता मी या मंदिराचं दर्शन घेतलेले नाहीये, त्यामुळे खरे आहे की नाही हे जोपर्यंत मी जाऊन किंवा आपल्यापैकी कोणी जाऊन बघणार नाही तोपर्यंत आपण याला असं काही म्हणू शकत नाही. पण हे पुराणामध्ये असे सांगितलेले आहे. शेकडो वर्षापासून ही चालत आलेली परंपरा आजही लाखो भाविकांना आकर्षित करते. तर त्याच्यानंतर चौथे आहे, हे मात्र मला वाटते की बहुतेक सगळ्यांनी बघितले आहे, ज्यांचे लक्ष्मी नरसिंह कुलदैवत आहे त्या लोकांना झरणी नरसिंह आणि पुण्याच्या जवळचे श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर हे बहुतेक सगळ्या लोकांना माहित असेल, कारण हे जवळ असल्यामुळे, बहुतेकांचे कुलदैवत असल्यामुळे इथे जातात. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पण हे कुलदैवत आहे, हे नेहमी येतात. आणि आता त्यांनी जे काही सगळ्या दुरुस्ती केल्या, कारण मी पण जाऊन आले या मंदिरामध्ये, दर्शन घेऊन आलेली आहे. तर मी बऱ्याच लोकांच्याकडून आधी ऐकलेलं होतं की नीरा नरसिंहपूरला जायचा रस्ता अतिशय खराब रस्ता होता, पण देवेंद्र फडणवीस यांनी त्या रस्ता अतिशय चांगला केलेला आहे आणि आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप चांगला बनलेला आहे. तिथे उतरण्यासाठी अतिथीगृह वगैरे बनवलेले आहेत. म्हणजे अजूनही मी ज्या वेळेला 1 वर्षापूर्वी इथे दर्शन घेऊन आले, त्यावेळेला मंदिराची पण बरीच दुरुस्तीचे काम सुरू होते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर हे नरसिंह भक्तांचे अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते. हे नीरा आणि भीमा नद्यांच्या संगमावर वसलेले हे क्षेत्र वैष्णव परंपरेमध्ये विशेष पवित्र मानले जाते. 2 नद्यांचा संगम आहे इथे. स्थानिक श्रद्धेनुसार भक्त प्रल्हादाने येथे भगवंतांची स्वतः स्थापना केलेली आहे. महाराष्ट्रातील नरसिंह भक्तांसाठी हे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. यावरून स्पष्ट होते की नरसिंह भक्ती केवळ दक्षिण भारतापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. भगवान नरसिंहांच्या प्रगट होण्याचा दिवस म्हणजे वैशाख शुक्ल चतुर्दशी. हा दिवस नरसिंह जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संधी प्रकाशाच्या वेळी भगवान नरसिंह खांबातून प्रगट झाले अशी श्रद्धा आहे आणि या दिवशी
विष्णू सहस्रनाम, नरसिंह कवचाचे पठण, भागवताच्या सप्तम स्कंधाचे श्रवण, पठण आणि श्रवण, लक्ष्मी नरसिंहांची विशेष पूजा या दिवशी केली जाते. मी आपल्याला मागच्याच अध्यायामध्ये सांगितलेले होते की भगवंतांच्या 10 अवताराच्या वेळेला विष्णू सहस्रनामाचे पठण अवश्य केले जाते. अनेक मंदिरामध्ये सूर्यास्ताच्या वेळी विशेष महाआरती असते आणि विशेष उत्सव साजरे केले जातात. श्रद्धेनुसार या दिवशी नरसिंह भगवंतांची उपासना केल्यामुळे भय, शत्रुभय, मानसिक अस्थिरता आणि संकटापासून संरक्षण मिळते. नरसिंह उपासनेमध्ये नरसिंह कवच या स्तोत्राला अत्यंत महत्व आहे. अनेक वैष्णव परंपरांमध्ये हे कवच संरक्षणाचे दैवी स्तोत्र मानले गेलेले आहे. संकटाच्या काळात, प्रवासामध्ये, अवघड जागीचा जर तुम्ही कुठे प्रवास करत असाल, मी ज्यावेळेला चारधाम यात्रेला गेलेले होते त्यावेळेला प्रवासामध्ये माझ्या एका मैत्रिणीने मला हे कवच पाठवलेले होते. मला माझ्या मैत्रिणीने हे सांगितलेलं होतं की चारीधाम यात्रा अत्यंत कठीण यात्रा आहे, कारण नैसर्गिक आपत्ती तिथे क्षणोक्षणी होत असतात. त्यावेळेला रोज 2 ते 3 वेळेला या स्तोत्राचे पठण तू करत जा, ज्यामुळे प्रवासामध्ये प्रत्येक संकटापासून भगवान नरसिंह आपले रक्षण करतात. प्रवासामध्ये, आजारपणात किंवा मानसिक अस्थिरतेच्या काळामध्ये अनेक भक्त नरसिंह कवचाचे श्रद्धेने पठण करतात. तसेच विष्णू सहस्रनाम, भागवतांच्या सप्तम स्कंधाचे आणि प्रल्हाद चरित्र याचे श्रवणही अत्यंत पुण्यकारक मानले गेले आहे. कथन तर आहेच आहे, भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे, श्रीमद भागवताचे कथन करणे ही पुण्यकारक मानले गेले आहे आणि श्रवण करणे ही पुण्यकारक मानले गेलेले आहे. आता आपण या सगळ्या कथेमागचा एक गहन आध्यात्मिक अर्थ समजावून घेऊयात. हिरण्यकश्यपू हा फक्त दैत्य नव्हता, तर तो प्रत्येक मनातला अहंकार, क्रोध, मत्सर, सत्ता आणि संपत्तीचा गर्व याचं प्रतीक आहे. प्रल्हाद हा फक्त एक बालभक्त नाहीये, तो श्रद्धा, विश्वास, भक्ती आणि शरणागती आणि सत्य याचं प्रतीक आहे. खांब हा फक्त हिरण्यकश्यपूच्या राजवाड्यातला एक स्तंभ नव्हता, एक दगडी स्तंभ नव्हता, तो आपल्या जीवनातल्या परिस्थितीचं प्रतीक आहे. जिथे आपल्याला कोणताही मार्ग दिसत नाही, एखादी गोष्ट अशी घडते की आपल्याला सगळे मार्ग बंद झालेत असं वाटायला लागतं. अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते. मदतीचा कुठलाच मार्ग दिसत नाही, परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली आहे असे वाटायला लागते. त्या क्षणी जर आपण प्रल्हादासारखा भगवंतावर अढळ विश्वास ठेवला, तर त्यावेळेला भगवंत अशक्य वाटणाऱ्या खांबातूनही आपल्यासाठी प्रगट होतात. म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपातून आपल्यासाठी प्रगट होतात आणि त्या अशक्य संकटातून आपल्याला बाहेर काढतात. म्हणून नरसिंह अवतार हा केवळ हजारो वर्षापूर्वी घडलेली पुराण कथा नाही, तर ती प्रत्येकाच्या जीवनात रोज घडणारी सत्य कथा आहे. श्रद्धा आणि अहंकार, सत्य आणि असत्य, भक्ती आणि भोग, विश्वास आणि संशय याच्यातला संघर्ष म्हणजे नरसिंह अवतार. म्हणूनच अजूनही हजारो वर्षानंतरही भक्त प्रेमाने म्हणतात, भगवंत खांबात पण आहेत. खांबाला पण मिठी मारली जाते, खांबावर पण डोकं टेकवलं जातं, खांबाच्या पण पाया पडलं जातं. म्हणून लोकांची अजूनही श्रद्धा आहे की खांबामधून देखील भगवंत प्रगट होतात. खरे तर तो खांब दगडाचा नव्हता, तो प्रल्हादाच्या श्रद्धेचा खांब होता. ज्यांच्या हृदयामध्ये प्रल्हादासारखी अढळ भक्ती आहे, तिथे आजही भगवान नरसिंह नक्की प्रगट होणार. नरसिंह अवताराचा सांगणं तर मी मागच्याही अवतारात म्हणलं, एका वाक्यामध्ये सार सांगणं नाही, सांगायला पण नकोय, पण आपण एक थोडस आपल्याला समजून येण्यासाठी म्हणून, भक्ती ही भीतीपेक्षा मोठी आहे, श्रद्धा ही संकटापेक्षा मोठी आहे आणि सत्य हे सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
नरसिंह अवताराबद्दल अजून एक मनोरंजक गोष्ट मला हे वाचत असताना समजली, की भगवान विष्णूंनी घेतलेल्या सगळ्या अवतारामध्ये नरसिंह अवतार सगळ्यात अल्प काळ टिकलेला अवतार आहे. मत्स्य, कूर्म, वराह, राम, कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी अनेक वर्ष पृथ्वीवर वास्तव्य केलं. मात्र नरसिंह अवतार फक्त एका विशिष्ट कार्यासाठी प्रगट झालेला होता, भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी, हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी. आणि हे दोन गोष्टी म्हणजे भक्त प्रल्हादाची श्रद्धा जी होती, त्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नव्हता आणि हिरण्यकश्यपूचा वध करायचा होता. आणि या दोन गोष्टी झाल्यानंतर भगवंत अंतर्धान पावले. त्यामुळे हा अवतार भगवंतांच्या तत्पर कृपेचे प्रतीक मानला गेला आहे. श्रीमद भागवतामध्ये एक सूक्ष्म संकेत मिळतो, की प्रल्हादाला भगवंतांचे दर्शन पहिल्यांदा खांबातून झालेले नव्हते, तर त्याला गर्भात असतानाच नारद मुनींच्या उपदेशामुळे त्याच्या हृदयामध्ये परमात्म्याचे अस्तित्व जागृत झालेले होते. म्हणूनच जेव्हा त्याने भगवंत सर्वत्र आहेत असे सांगितले, तेव्हा तो केवळ फक्त श्रद्धेने बोलत नव्हता, तर त्याला त्या सत्याची अनुभूती येत होती. त्याला दिसत होते, सगळीकडे त्याला भगवंत दिसत होते. म्हणूनच वैष्णव परंपरेमध्ये पहिला महान बालयोगी भक्त प्रल्हादाला समजले आहे. म्हणजे त्याला भगवंतांचे, बाकी कोणालाही भगवंत दिसत नव्हते, पण भक्त प्रल्हादाला ठायी ठायी प्रत्येक अणुरेणूंमध्ये भगवान दिसत होते. आणि म्हणूनच भगवान नरसिंहांच्या एवढ्या उग्र रूपामध्ये त्याला भगवंतांचं उग्र रूप दिसलं नाही, तर त्याला भगवान विष्णूंचं दिव्य प्रसन्न मोहक हसणारं रूप दिसत होतं. अनेकांना वाटते की हिरण्यकश्यपू दुष्ट राजा होता, पण पुराणाच्या दृष्टीने तो अत्यंत विद्वान, तपस्वी आणि शक्तिशाली होता. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी हजारो वर्ष तप केले. यावरून एक महत्वाचा संदेश हा आहे, की ज्ञान, तपस्या आणि सामर्थ्य याबरोबर जर नम्रता नसेल, तर ती मिळालेली शक्ती तुमच्या विनाशाचं कारण ठरते. हिरण्यकश्यपूचा नाश त्याच्या शक्तीमुळे झाला नाही, तर त्याच्यातल्या अहंकारामुळे झाला. आपल्याला आतापर्यंत जर आपण नीट लक्ष देऊन बघितलं, तर श्रीमद भागवतापासून प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक अवतारामध्ये आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे, अहंकार बाळगू नका, अहंकार कमी करा. काही वैष्णव परंपरामध्ये नरसिंह भगवंतांना भगवानांच्या क्रोधाचे रूप म्हटले आहे, परंतु हा क्रोध द्वेषातून निर्माण झालेला नव्हता. हा धर्म रक्षणासाठीचा आणि भक्त रक्षणासाठी प्रगट झालेला दैवी क्रोध होता. म्हणूनच हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर काही क्षणात तेच उग्र नरसिंह प्रेमाने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसवतात. यावरून दैवी क्रोध आणि मानवी क्रोध यातला फरक लक्षात येतो. दैवी क्रोध हा क्षणात कमी होतो, मानवी क्रोध हा वाढत जातो, कमी होत नाही. आणि त्यातून अनेक वाईट गोष्टी जन्माला येतात किंवा अनेक विनाश होतात. नरसिंह अवताराशी संबंधित आणखीन एक सुंदर परंपरा दक्षिण भारतात सांगितली जाते. तिच्यानुसार हिरण्यकश्यपूनी वध झाल्यानंतर प्रल्हादाने भगवंतांना विचारले, एक खूप सुंदर प्रश्न विचारलेला होता, प्रभो, तुम्ही माझ्यासाठी खांबातून प्रगट झालात, पण भविष्यातल्या भक्तांसाठी तुम्ही कुठे राहणार आहात? त्यावर नरसिंह अवतारातल्या भगवंतांनी त्याला उत्तर दिले, की ज्या ज्या ठिकाणी भक्त श्रद्धेने माझे स्मरण करतील, तेथे तेथे मी उपस्थित असणार आहे. त्यामुळे नरसिंह भगवंतांना सदा सन्नहित देवता, म्हणजे सतत तुमच्या जवळ असणारी देवता म्हणून संबोधले गेलेले आहे. अहोबिलम परंपरेमध्ये एक विशेष, आता हे अहोबिलम एक मठ आहे पुण्यामध्ये, बहुतेकांना, पुण्यातल्या लोकांना माहिती असेल. तिथे पण लक्ष्मी नरसिंहांचं एक खूप सुंदर मूर्ती आहे.
पद्मावतीची, महालक्ष्मी पद्मावतीची मूर्ती आहे आणि तिरुपती बालाजीची आहे. अगदी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ते मंदिर आहे. पाषाण, पाषाण सुस रोडवर हे मंदिर आहे. एकदा जर कोणी बघितलं नसेल तर अवश्य या मंदिराला भेट देऊन या. अगदी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तिथे सगळी पूजा केली जाते. तिथे लक्ष्मी नरसिंहाची खूप सुंदर प्रसन्न मूर्ती आहे. ती बघण्यासाठी अवश्य या. तिरुपती बालाजीची तर आहेच आहे सुंदर मूर्ती, माझं कुलदैवत म्हणून मी नेहमी पाया पडायला तिथे जाते. खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर, प्रसन्न वाटतं. अवश्य एकदा तिथे भेट देऊन दर्शन घेऊ शकता. अहोबिलम परंपरेमध्ये एक विशेष श्रद्धा आहे की नरसिंह अवतारानंतर भगवंतांनी प्रल्हादाला केवळ राज्यकारभार शिकवला नाही, तर योग, ज्ञान, वैराग्य आणि भक्तीचे गूढ ज्ञान देखील त्यांनी त्याला दिले. म्हणून नवनरसिंहापैकी योगानंद नरसिंह हे स्वरूप विशेष मानले गेले आहे. या स्वरूपामध्ये भगवान गुरुच्या भूमिकेमध्ये दिसतात. वैष्णव आचार्य एक अतिशय सुंदर अर्थ सांगतात. वैष्णव परंपरेमध्ये खूप सुंदर अर्थ सांगितलाय. हिरण्यकश्यपूने खांबावर प्रहार केला तेव्हा खांब दुभंगला. प्रत्यक्षात तो दगडी खांब नव्हता. परंपरेमध्ये आपल्याला उपदेश करतात, त्यातला तो अर्थ आहे. तो मनुष्याच्या अहंकाराचा खांब होता. तो हिरण्यकश्यपूच्या अहंकाराचा खांब होता. आणि ज्या वेळेला अहंकार तुटतो तेव्हाच त्यामागे दडलेले परमतत्व प्रगट होते. म्हणजे ज्या वेळेला तुमच्यातला अहंकार तुटेल त्याच वेळेला तुमच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होईल. आध्यात्मिक मार्गावर जाण्याचा विचार तुमच्या मनामध्ये हळूहळू प्रगट व्हायला लागेल. त्यामुळे खांबातून भगवान प्रगट होणे ही एक केवळ ऐतिहासिक घटना नसून एक गहन आध्यात्मिक प्रतीक मानले जाते. श्री वैष्णव परंपरेमधले आचार्य सांगतात की भगवान रामानी भक्तासाठी वनवास सहन केला. भगवान कृष्णाने भक्तासाठी असंख्य लीला केल्या. पण भगवान नरसिंहाने तर भक्ताची हाक ऐकताच क्षणाचाही विलंब केला नाही आणि एका क्षणामध्ये त्या खांबातून भगवान नरसिंह प्रगट झाले. म्हणून भक्ती परंपरेत असे म्हटले जाते, राम विचार करतात, कृष्ण योजना करतात, मात्र भगवान नरसिंह धावत येतात. अतिशय सुंदर. मला हा भाग ज्या वेळेला मी वाचत होते आणि लिहित होते, मला एवढा हा भाग आवडला. अतिशय सुंदर वर्णन आहे या भागामध्ये भगवंतांचं केलेलं. म्हणजे या दृष्टिकोनातून आपण हा अवतार, मला तरी वाटते, आपण बघितलेला नसेल. नरसिंह अवताराची एक विशेषता म्हणजे हा अवतार भक्ती आणि वेदांत याचा संगम मानला जातो. कारण प्रल्हादाची भक्ती जेवढी गाढ होती तितकेच त्याचे आत्मज्ञानही गहन होते. लहान वयात त्याने आपल्या मित्रांना संसाराच्या क्षणभंगुरतेचा आणि भगवत प्राप्तीचा उपदेश केलेला होता. 6-7 वर्षाचा मुलगा जीवनाची निरर्थकता, क्षणभंगुरता आपल्या गुरुकुलातल्या मित्रांना समजावून सांगत होता. जिथे आपण 6-7 वर्षाची मुलं बघतो जी खेळण्या बागडण्यामध्ये आणि या सगळ्या मोहमायेमध्ये छान गुंतलेली असतात, तिथे भक्त प्रल्हाद या सगळ्याची क्षणभंगुरता आणि एक हे नाशवंत आहे हे सगळे समजावून सांगून भगवत भक्ती किती महत्वाची आहे जगण्यासाठी हे त्या मुलांना त्या वयामध्ये समजावून सांगत होता. तो उपनिषदातील तत्वज्ञानाशी सुसंगत मानला जातो. हा जो उपदेश त्यांनी केला त्या लहान वयामध्ये, तो उपनिषदातील तत्वज्ञानाशी सुसंगत मानला जातो. म्हणून नरसिंह अवताराचा सार आपण परत एकदा एका वाक्यामध्ये बघूयात. परमेश्वराला सामर्थ्याने जिंकता येत नाही, बुद्धीने तर त्याला कधीच बांधता येत नाही, तपस्या करून त्याला विकत नाही घेता येत, पण निष्कपट भक्तीने मात्र त्याला तुम्ही प्रगट होण्यासाठी भाग पाडू शकता. अतिशय सुंदर हा भगवंतांचा नरसिंह अवतार, चौथा अवतार आपण इथेच संपवत आहोत. मला अतिशय सांगताना पण खरंच खूप छान वाटला हा अवतार सांगताना. तसे तर भगवंतांचे सगळेच अवतार सांगताना माझ्या मनाला अप्रतिम आनंद होत आहे. काय म्हणजे त्या आनंदाचं मी
व्याख्या आपल्या समोर करू शकत नाही, एवढा आनंद मला मिळतो हे सगळे अवतार आपल्या समोर सांगत असताना. आणि मला आशा आहे की आपल्याला पण हे श्रवण करत असताना तेवढाच आनंद मिळत असेल. इथे आपण हा भगवंतांचा चौथा अवतार इथेच संपवूयात. उद्या आपण भगवंतांचा 5वा अवतार बघणार आहोत. तोपर्यंत आपण भगवान नरसिंहांचे उद्याच्या भागापर्यंत सतत नामस्मरण करत राहूयात. आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या. बाकी सगळे श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नरसिंहाय नमः.